नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळेजण. सर्वप्रथम मला तुम्हाला प्रेक्षक मंडळींचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानायचा आहे. माझ्या 4-5 दिवसापूर्वीचा एक सामाजिक प्रश्न घेऊन मी एक व्हिडिओ बनवला. तो खूप छान प्रकारे व्हायरल झाला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिला. मी ऑलवेज असे सामाजिक विषय घेऊन डोमेस्टिक व्हायलन्स आहे, हुंडाबळी आहे, सुसाईड केसेस आहे, असे विषय घेऊन मोटिवेशनल व्हिडिओ बनवत असते. परंतु माझ्या काही प्रेक्षक मंडळींना माझ्याकडून वेगळं काहीतरी पाहण्याची अपेक्षा होती. त्या रिगार्डिंगच हा व्हिडिओ बनवण्यात आला आणि त्याला तुमचं सर्वांचंच खूप प्रेम भेटलं. त्याबद्दल खरंच मी तुमची आभारी आहे. असंच प्रेम तुमचं कायम असू द्या आणि वेगळे पण काहीतरी देण्याचा मी यातून नक्कीच प्रयत्न करेल. त्याच रिगार्डिंग मला बरेचसे डोमेस्टिक व्हायलन्स रिगार्डिंग काही मुलामुलींचे मेसेजेस आलेत की आम्हाला लव्ह मॅरेज करायची आता भीती वाटते. लव्ह मॅरेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मग आत्ता आम्हाला कोणावर तरी विश्वास बसलेला आहे, प्रेम बसलेलं आहे, तर मग आम्ही त्याचं करायचं काय आहे, विश्वास ठेवायचं की नाही ठेवायचं आहे. तर मला एकच सांगणं आहे मित्रांनो की आता जे मध्यंतरी जी घटना घडली त्यावरून लव्ह मॅरेजवरून खूपच गोष्टी व्हायरल झाल्यात. असं नाही आहे, चांगला विचार करणारे सुद्धा कपल आहेत की जे खरंच विश्वास आहे, खरंच प्रेम करणारे आहेत आणि दोघं मिळून आपण करणाऱ्या लोक आहेत त्याच्यामध्ये. तर फक्त लव्ह मॅरेजमध्ये ह्या घटना घडत नाही आहे, तर अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा होतात. लव्ह मॅरेज करताना ते दोन व्यक्ती जर पुढे जाऊन लग्नबंधनात अडकणार आहेत आणि ते 7 फेरे घ्यायचे आहेत, 7 वचनं घ्यायचे आहेत, त्याला जर लोक हे दोन व्यक्ती जर दोघं पण बांधील असतील तर तिथे कुणी अशा घटना घडत नाही. परंतु तिथे तुमचं चुकीचं इंटेन्शन आहे, दुसऱ्याला फसवण्याचं इंटेन्शन आहे किंवा स्वतःचा कुठेतरी स्वार्थ आहे. जिथे स्वार्थ येतो तिथे ते लव्ह मॅरेजचं जे रिलेशन आहे ते टिकत नाही. किंवा अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा असं घडलं जातं. अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा वाढव्य हुंडा मागितला जातो. आम्हाला नको, तुमच्या मुलीला द्या, तुमच्या मुलीसाठी हे करा, मुलीसाठी ते करा, आम्हाला काही नको असं बोलून वेगळ्या मार्गातून तो हुंडा मागितला जातो. वेगवेगळे फंक्शन्स निघाले जातात लग्नानंतर. म्हणजे जसं की बोळवण आहे, पहिल्या बोळवणीला असं देण्याची प्रथा आहे. प्रथा रूढी परंपरेच्या अंतर्गत सुद्धा बऱ्याचशा गोष्टी मागितल्या जातात. किंवा घरातलं कोणाचा तरी बर्थडे आहे, काहीतरी फॅमिली फंक्शन काढलं जातं आणि तुमच्या घरातली मुलगी असते किंवा कुठेतरी लांबची मावशी असते, कुठली तरी आजी असते आणि त्यामध्येच तोंड घालून बोलत असतात की आमच्या वेळेस आम्ही असं केलं, तसं केलं, आमच्याकडे बाबा अशी देण्याची प्रथा आहे, तसं देण्याचं, बाकी तू बघ तुला कसं करायचं आहे. मग जर नाहीच झालं ते देण्यासाठी तर मग कुठेतरी टचके टोमणे दिले जातात आणि त्या टोमण्यांमधून सुद्धा मानसिक छळ तिथूनच चालू होतो. किंवा अजूनही तुमचं 5वीचा कार्यक्रम आहे, बारसाचा कार्यक्रम आहे, तर तिथेही अवाढव्य खर्च केला जातो आणि मुलगाच पाहिजे आणि मुलगीच पाहिजे अशी सुद्धा अजूनही ती टेंडन्सी आहे. आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीने जे औषधांचे प्रयोग त्या व्यक्तीच्या शरीरावर केले जातात त्यातून सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स प्रकार घडतो. तर हे प्रकार कुठेतरी आजकालच्या तरुण पिढीने थांबवले गेले पाहिजे. आता आपणच विचार केला तर हे कुठेतरी थांबलं जाईल. जिथे चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर बोलता आलं पाहिजे. आपण मान्य आहे, आपण आपल्या घरातल्या मोठ्यांचा आदर करतो आणि त्यांच्या शब्दाच्या बाहेर आपण नाही. चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही शब्दाच्या बाहेर जाऊ नका. पण जिथं चुकीचं घडतंय, आपल्या लाईफ पार्टनरबद्दल चुकीचं घडतंय, ते जर आपल्याला माहिती असून सुद्धा आपण जर त्यांची साथ देतोय तर खरंच तुम्ही तुमच्या त्या लाईफ पार्टनरला मुकाल आणि तुमच्या आयुष्यालाही मुकून जाल. तर हेच मेसेज मला यातून सांगायचं आहे. तर मुलींना टेन्शन घेऊ नका किंवा मुलांनाही टेन्शन घेऊ नका की फक्त लव्ह मॅरेजमध्येच घटना घडतात. अरेंज मॅरेजमध्ये सुद्धाही या घटना घडल्या जातात. फक्त तुमच्या त्या 2 व्यक्तींवर अवलंबून आहे की आपल्याला सुखी संसार करायचा आहे का, आपल्याला शो शायनिंग करायची आहे का, आपल्याला फक्त समाजाला दाखवायचं आहे. समाज तर ट्रोलिंग करायला बसलेलाच आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला बोललेला बसलेला आहे. तुम्ही कमी परिस्थिती असलेल्या मुलाशी लग्न करा किंवा अगदीच काही नसलेल्या मुलीशी लग्न करा, तुम्ही काळ्याशी लग्न करा, तुम्ही गोऱ्याशी लग्न करा, किंवा तुम्ही खूप जास्त हायटेड असलेल्या व्यक्तीशी लग्न किंवा ठेकण्या व्यक्तीशी लग्न करा. तुम्हाला प्रायोरिटी कशाला द्यायची आहे? तुमच्या दिसण्याला द्यायची आहे, तुमच्या शो शायनिंगला द्यायची आहे का तुमच्या आयुष्याला, तुमच्या मनाच्या शांतीला तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे? हे इट्स डिपेंड अपॉन यू. आणि तसला विचार करूनच आजकाल अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज असो, त्या लग्नाचा डिसिजन तुम्ही घ्या. किंवा कुणासोबतही रिलेशनशिपमध्ये येण्याचा विचार करत असाल ते ह्या सगळ्या बॅकग्राऊंडचा विचार करा आणि तेव्हाच कुणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये या आणि लग्न करा. स्वतःही सुखी राहा आणि दुसऱ्यांना सुखी करा. इतकंच या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं आहे आणि थँक्यू व्हेरी मच.